हॅलो, नमस्कार. कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या मिस्टरांचा 17 तारखेला बड्डे होता. मी 1 ते 17 अशी गिफ्टची सीरीज केली होती. त्यांना 17 दिवस 17 गिफ्ट द्यायचे असं. तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा नंतर व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. 17 तारखेला बड्डे होता, त्यामुळे मग मी काय 16 तारखेला रात्री 12 वाजताच डेकोरेशन वगैरे केलं होतं. बड्डे सेलिब्रेट केला, कारण आमच्या फ्लोर मेंबर जे आहेत सगळे शेजारी, त्यांना देखील बड्डे करायचा होता आणि त्यांना नेक्स्ट डेला गावाला जायचं होतं. मग म्हटलं सगळ्यांचं सोबत करून टाकूयात. आणि 17 तारखेला आम्हाला दोघांना देखील सुट्टी नव्हती, कारण दिवाळीच्या सुट्ट्या स्टार्ट होणार होत्या. त्यामुळे ऑफिसमधून काही दोघांनाही सुट्टी मिळाली नाही. म्हटलं जाऊ देत, 16 तारखेला रात्रीच करूयात आणि 17 तारखेला मग संध्याकाळी इव्हिनिंगला बाहेर वगैरे जाता येईल. त्यानंतर मग ऑफिसमधून आले आणि केक ऑर्डर केला होता. झोमॅटोवरून केक ऑर्डर केला. म्हटलं व्यवस्थित मला खूप छान दिसला तो इमेजमध्ये. म्हटलं हाच ऑर्डर करूयात. हार्ट शेपचा होता, पण ॲक्च्युली काय झालं ते व्यवस्थित काय रिसीव नाही झालं केक मला. त्यामुळे मग मी तो रिटर्न केला आणि परत दुसरा ऑर्डर केला. पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करते. त्यानंतर म्हटलं डेकोरेशन करायला घ्यावं आणि दिवाळी आणि बड्डे सोबत आल्यामुळं दोन्ही डेकोरेशन एकत्रच मिक्स झाले. म्हटलं ठीक आहे करूयात आणि घरीच बड्डे केला, कारण बाहेर वगैरे जाण्यापेक्षा म्हटलं आपले छान असं घरामध्येच बड्डे सेलिब्रेट करावं. नंतर हॉटेलला वगैरे जाता येईल नेक्स्ट डेला आणि फ्लोर मेंबरना त्यांना देखील करायचं होतं. म्हटलं सगळ्यांचंच एकत्र होऊन जाईल आणि छान असं डेकोरेशन देखील बॅकग्राऊंडला असेल, मस्त सेलिब्रेशन होऊन जाईल. नंतर शेजारचा एक छोटा मुलगा आहे, तो आला होता मला हेल्प करण्यासाठी. मग माझं बाकीचं आवरून होईपर्यंत त्याने सगळे बोलवून फुगवून ठेवले होते. मग मस्त असं सिंपल डेकोरेशन करून घेतलं. त्यानंतर नवीन बेडशीट देखील टाकून घेतलं आणि पहिले ते दुसरं बेडशीट आहे ना ते खूप दिवसाचं आहे आणि तोच कलर त्या सोफ्याला मॅच होतो. त्यामुळे मला ते चेंजेस करावं वाटत नाही. मी दुसरे खूप बघितले, ऑनलाईन देखील बघितले, मला पण काय आवडतच नाही आहे. मग म्हटलं आज बड्डेच्या दिवशी तरी नवीन टाकूयात. मग हे नवीन मी मागे शेअर केलं होतं एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर ते बेडशीट टाकलं आणि लाईटिंग वगैरे तर दिवाळीच्या याच्यासाठी लावलेली होती, तीच लाईटिंग याला देखील यूज झाली. आणि बघू शकता कसं डेकोरेशन झालं आहे. सिंपल असे 2-2 बलून लावले साईडला वरती आणि बाकीचे सगळे जे हार्ट शेपचे बलून आणले होते रेड कलरचे आणि बाकीचे असे वरती टाकून दिले सोफ्यावरती. तर कसं झालं डेकोरेशन मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर केक ऑर्डर केला होता, तर तो केक रिसीव झाला. मग तो घेण्यासाठी खाली गेले आणि हे काय आहे, मी मागच्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की हे काय आहे मला कमेंट करून सांगा, पण जास्त काही कमेंट आल्या नाही, त्यामुळे म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर जेव्हा किचन ट्रॉली केली ना तेव्हा ही टीप होती माझ्याकडे मोठी, तर मग ती तिथं बसत नव्हती व्यवस्थित. मग आम्ही बाहेर ठेवली, तर तिचं काय करायचं म्हणून मग ती सोफ्याच्या साईडला ठेवलेली होती, पण ती स्टीलची व्यवस्थित दिसत नव्हती. मग आमच्याकडे जुने कर्टन होते चॉकलेटी कलरचे, ते आम्ही असे त्याला शिवून घेतले आहे आणि छान मस्त असा टिपॉयसारखा टेबलसारखं दिसतंय. ते खूप छान वाटतं. कोणाला समजूनच येत नाही की ती टीप आहेत. कसा वाटला जुगाड मला ते देखील कमेंट करून सांगा. आणि त्यालाच आज टेबल म्हणून यूज केलं. त्यानंतर छोटंसं असं सेलिब्रेशन करून घेतलं. त्यानंतर मी देखील आज साडी वेअर केली होती. मग व्हिडिओ काढायला तर काही टाईमच मिळाला नाही नंतर बड्डेच्या याच्यामध्ये. जे फोटो काढले होते तेच मी शेअर केले. त्यानंतर म्हटलं आता दिवाळीचं डेकोरेशन तुम्हाला दाखवूयात. तर बाहेर मस्त असे 2 साईडला फुलांचे हे लावलेत, माळा लावल्यात आणि तोरण ते जुनंच ठेवले, कारण मला दिवाळीच्या दिवशी सुंदर असा हार करायचा आहे. म्हटलं मग त्या तोरणं तो सगळा हे होऊन जाईल, त्यामुळे मी तोरण जुनंच ठेवलं आहे त्याला. आणि बाकी देखील आणखी दिवाळीपर्यंत खूप चेंजेस होतील, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. त्यानंतर घरामध्ये एंट्री केल्या हे 2 माझे स्नेक प्लांट आहे, तुम्ही बघितलेच असतील माझ्या खूप व्हिडिओमध्ये. तर त्याच्या साईडला देखील मी असे ते फ्लॉवरचे राऊंड करून ठेवले आणि तो कलर एवढा सूट झाला आहे त्याच्यावरती, ग्रीनवरती ते येलो आणि रेड. त्यानंतर ह्या 2 माळा मी ॲक्च्युली डोअरला लावण्यासाठी आणल्या होत्या, पण त्या छोट्या दिसत होत्या. म्हटलं मग अशी एंट्री केल्या मस्त अशा 2 साईडला छान दिसतील. आणि छोटे ते आकाशकंदील देखील आम्ही आणले, ते देखील मग पूर्ण घरामध्ये लावून दिले. त्यानंतर आतमध्ये एंट्री केली की सोफ्याच्या बॅक साईडला, जसं की तुम्ही आता माझ्या याच्यामध्ये बघितलंच असेल बड्डेच्या डेकोरेशनच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला, तर मस्त अशा माळा लावून घेतल्या. त्यानंतर बाल्कनीमध्ये देखील लाईटिंग वगैरे करून घेतली आणि आकाशकंदील लावून घेतले. आणि ह्या 2 माळा शिल्लक आहेत, म्हटलं त्या लक्ष्मीपूजनला लावायला होतील, त्यामुळे मग सध्या बाल्कनीमध्ये लावून दिल्यात. आणि ते छोटे जे आहेत ते बर्ड्स आहेत ते छोटेसे, ते देखील मी पहिल्यापासून लावलेले आहे. मी मागे व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. इथं कर्टनच्या तिथे देखील 3 आकाशकंदील लावून घेतले. तर कसं झालं डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही नवीन आयडिया असेल तर त्या देखील मला कमेंटमध्ये सुचवा, जेणेकरून मी दिवाळीपर्यंत ते देखील मग इम्प्लिमेंट करेल. त्यानंतर आणखी एक गोष्ट आणली आहे मी डेकोरेशनसाठी, तर ती तुम्हाला पुढे दाखवते. ती मी लक्ष्मीपूजनसाठी लावणार आहे, तर त्याचा पहिले आवाज ऐका तुम्ही.
सुंदर असं डेकोरेटिव्ह आयटम आहे आणि हे लक्ष्मीपूजनसाठी आणलं आहे, जेणेकरून 4 आणलेत ते. आता सध्या इथे लावून दिलं आहे. त्याला मस्त अशी घंटे आहे, आपले जसं घंटीचा आवाज येतो ना देवाच्या घंटीचा, तसाच त्याचा घंटीचा आवाज येतो. खूप छान मिळालं आहे ते आणि लाईटिंग देखील आहे. त्यानंतर म्हटलं बाहेरचं देखील तुम्हाला शेअर करूयात आम्ही कसं डेकोरेशन केलं आहे. सगळ्यांचे तोरण वगैरे ते माळा वगैरे तर आहेतच. त्यानंतर मग असे छोटे-छोटे आकाशकंदील आम्ही पूर्ण फ्लोअरला लावून घेतलेत आणि अशी लाईटिंग लावून घेतली. तर कसं दिसतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि समोर बघितलं की बघा सगळ्यांचे मस्त एवढं प्रसन्न वाटतंय ना सध्या दिवाळीमध्ये. लाईटिंग सगळं असं मस्त सजावट केलेली. ऑफिसमधून आले ना असं मस्त फ्रेश वाटत होतं. आणि आता आजपासून आज आहे संडे, मी ह्या संडेला व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तर संडेपासून मला सुट्टी देखील चालू झाली आहे, त्यामुळे मस्त एन्जॉय करता येतं. नाही तर 2 दिवसापासून वाटतच नव्हतं की दिवाळी आहे. ऑफिसमधून आल्यानंतर वेळच मिळत नव्हता कुठल्या गोष्टीला. तर बघू शकता कसं झालं आहे डेकोरेशन, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.